रिचफिल प्रस्तुत मेडिकेअर ऑनलाइन। मेडिकेअर ऑनलाइन ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून भाग असा आहे की आजचा कार्यक्रम हा खास रिचफिल जी केसांच्या सौंदर्य आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या उपचार पद्धतींमध्ये अग्रेसर असणारी, जगभरात अग्रेसर असणारी अशी ही संस्था आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा विषय हा आपण केसांचे विकार आणि त्याचप्रमाणे केसांच्या सौंदर्य वर्धनासाठी असणारे जे विविध प्रकारचे उपचार आहेत असा ठेवलेला आणि याविषयी चर्चा करण्यासाठी जगप्रसिद्ध असे ह्या क्षेत्रातील ट्रायकोलॉजिस्ट म्हणजे आपण म्हणूया की केसांच्या विकारांवरील उपचारांमधील तज्ञ असे असणारे डॉक्टर अपूर्व शहा आजच्या कार्यक्रमात खास आमंत्रित केले गेले आहेत आणि मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतो आज डॉक्टर अपूर्व शहा यांची। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रायकोलॉजी ज्याला आपण म्हणूया की केसांवरील विकारांच्या उपचारांमधील जे हे शास्त्र आहे ज्याला ट्रायकोलॉजी असं संबोधलं जातं। जसं आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेशालिटीज मेडिकलमध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि ट्रायकोलॉजी म्हणजे केसशास्त्र म्हणूया आपण याला मराठी परिभाषेमध्ये, असे केसांच्या विविध विकारांवर उपचार करणारे हे शास्त्र आणि त्याचप्रमाणे केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी असणारे हे जे शास्त्र आहे ज्याचा उगम जरी पाश्चिमात्य देशात झाला असला तरी सुद्धा भारतामध्ये ट्रायकोलॉजी सर्वप्रथम आणण्याचं श्रेय हे डॉक्टर अपूर्व शहा यांना जातं। त्याचप्रमाणे हे क्षेत्र ह्या भारतामध्ये विकसित करण्याचं श्रेय सुद्धा डॉक्टर अपूर्व शहा यांना जातं। भारतातील पहिले असे हे ट्रायकोलॉजिस्ट म्हणजे केस विकार तज्ञ म्हणूया असणारे डॉक्टर अपूर्व शहा यांनी आपलं ट्रेनिंग जे आहे हे विविध प्रकारच्या पाश्चिमात्य देशातून आणि ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणून संपादन केलं आणि त्यानंतर 1986 सालापासून ते भारतामध्ये ट्रायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जगामध्ये ही जगप्रसिद्ध असणारी आणि लीडर असणारी अशी जी रिचफिल जी केसांच्या सौंदर्यासाठी त्याचप्रमाणे केसांच्या विविध विकारांवर उपचार करणारी अशी जी प्रसिद्ध संस्था आहे ज्याचे हे फाउंडर म्हणजेच संस्थापक आहेत आणि ह्याशिवाय आज वेगवेगळ्या प्रकारच्या अवॉर्ड्सनी त्यांना सन्मानित करण्यात गेलं आहे आणि ज्याच्यामध्ये प्रमुख जी अवॉर्ड्स आहेत त्याच्यात लिम्का अवॉर्ड जे कुठल्याही भारतीयाला कौतुकास्पद असणारा असं हे अवॉर्ड आहे। पहिले ट्रायकोलॉजिस्ट असा बहुमान मिळवल्याबद्दल डॉक्टर अपूर्व शहांना लिम्का बुक रेकॉर्ड्स मध्ये स्थान दिले गेले आहे। दुसरा आहे महाराष्ट्र वैभव अवॉर्ड, सगळ्या महाराष्ट्रांना भूषण असणारा असे महाराष्ट्र वैभव अवॉर्ड 2002 साली देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। ह्याशिवाय आंतरराष्ट्रीय ख्यातीचं द रेनॉल्ड स्लिंगर अवॉर्ड ऑस्ट्रेलिया या ठिकाणी प्रामुख्याने वर्ल्ड ट्रायकोलॉजी काँग्रेसमध्ये त्यांना हे जे अवॉर्ड आहे जगातील हायेस्ट अवॉर्ड आहे ट्रायकोलॉजी ह्या क्षेत्रातलं आणि हे जगातील हायेस्ट ट्रायकोलॉजी क्षेत्रातलं अवॉर्ड हे डॉक्टर अपूर्व शहा यांना वर्ल्ड ट्रायकोलॉजी काँग्रेसमध्ये देऊन सन्मानित करण्यात आलं होतं त्यांनी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल ट्रायकोलॉजीच्या फील्डमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की आज सौंदर्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मिस इंडिया कॉन्टेस्ट येते आणि ही जी फेमिना मिस इंडिया कॉन्टेस्ट आहे ह्याच्यामध्ये गेली सलग 9 वर्ष ऑफिशियल हेअर केअर एक्सपर्ट राहण्याचा बहुमान हा डॉक्टर अपूर्व शहांनी मिळवला आहे आणि येणारी अनेक पुढची वर्ष सुद्धा ते ऑफिशियल हेअर एक्सपर्ट म्हणून फेमिना मिस इंडिया कॉन्टेस्टमधील सर्व मुलींच्या सल्लागार म्हणून केसांसाठी असणारे सल्लागार म्हणून कार्यरत असणार आहेत। अशा विविध प्रकारच्या योगदानाबद्दल खरोखर अभिनंदन मेडिकेअर ऑनलाइन परिवारातर्फे डॉक्टर अपूर्व शहा आपलं आणि खरोखर एक कौतुकास्पद अशी कामगिरी आहे। आजच्या कार्यक्रमाचा विषय मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना सांगतो आणि तो आहे केसांच्या विकारांविषयी आपण बोलतोय आणि केसांमधील असणारे जे सौंदर्यासाठी जे वेगवेगळे जाणारे उपचार आहेत त्याविषयी आपण बोलणार आहोत आणि अर्थातच या उपचारांची माहिती घेत असताना आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी सर्वप्रथम नम्र निवेदन
प्रेक्षकांनी आपले प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज अतिशय कमी ठेवा, म्हणजे आपले प्रश्न आम्हाला नीट ऐकू येतील. त्याचप्रमाणे आपले प्रश्न हे कमी वेळात नेमक्या शब्दात आणि विषयाला अनुसरूनच विचारा. मी कार्यक्रमाचा विषय मगाशीच सांगितलेला आहे आपल्याला, आणि आता ह्या विषयाशी संबंधित म्हणजे केस विकारांशी किंवा केसांच्या सौंदर्यशास्त्राशी निगडीत जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर फोन नंबर्स आमचे पुढील प्रमाणे, ज्याच्यावरती आपण जरूर फोन करून आपले प्रश्न विचारा. पहिला नंबर आहे 24908050, म्हणजेच 24908050. दुसरा एक नंबर आहे 24988050, म्हणजेच 24988050. हे दोन्ही नंबर्स हे मुंबईतील प्रेक्षकांसाठी आहेत. मुंबई बाहेरून जेव्हा आपण आम्हाला फोन करणार आहात तेव्हा जरूर त्याला एसटीडी कोड लावायला विसरू नका, आणि हा एसटीडी कोड आहे 022 किंवा 022 असा. तर आपण कार्यक्रमाकडे वळूया. एक अतिशय महत्वाचा विषय आहे, आणि आपण पहिल्यांदाच अशा प्रकारचा विषय हा आमच्या एकंदरीतच मेडिकेअर ऑनलाईन आणि हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे चर्चेला. अर्थातच ह्या क्षेत्रात केलेल्या अपूर्व योगदानाबद्दल आपलं नावही अपूर्व आहे, डॉक्टर अपूर्व शहा. सर, सर्वप्रथम ट्रायकॉलॉजी, कारण हे थोडंसं अनभिज्ञ असणारं किंवा आमच्या सर्वसामान्य प्रेक्षकांना न कळणार असं थोडासा शब्द आहे. ट्रायकॉलॉजी म्हणजे नक्की काय? डॉक्टर चिटणीस, असं आहे की ट्रायकॉलॉजी हे एक सायन्स आहे जे केसांच्या आणि स्कॅल्पच्या एक स्पेशालिटी आहे. 1902 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ ट्रायकॉलॉजी लंडनमध्ये हे कोर्स सुरू झाले, आणि लास्ट 110 वर्षांमध्ये करीबन 400-450 ट्रायकॉलॉजिस्ट पुरे वर्ल्डमध्ये आहे, पुऱ्या वर्ल्डमध्ये. आणि 1986 मध्ये सोनल आणि मी हे फर्स्ट ट्रायकॉलॉजिस्ट हिंदुस्थानच्या आम्ही शिक्षा घेतली आणि आम्ही हिंदुस्थानमध्ये आलो, आणि लास्ट 24 वर्षांमध्ये हे ट्रायकॉलॉजीचा जे प्रचार आहे ते आम्ही पुरा हिंदुस्थानमध्ये रेग्युलरली करत आहे. ओके, सो ट्रायकॉलॉजी हे केसांच्या विकारांशी निगडीत असं शास्त्र आहे म्हणून हरकत नाही. केस सौंदर्य वर्धनासाठी असणारं असं शास्त्र आहे. असं आहे की जसं आपण स्पेशलिस्ट आहे सगळीकडे, हार्टचा प्रॉब्लेम असला तर कार्डिओलॉजिस्ट आहे, गायनेक प्रॉब्लेम असला तर गायनेकोलॉजिस्ट आहे, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असला तर न्यूरोलॉजिस्ट आहे. तसंच केसांच्या आणि स्कॅल्पच्या जी स्पेशालिटी आहे त्याला ट्रायकॉलॉजी म्हणतात, आणि ह्याच्या जे स्पेशलिस्ट करतात त्याला ट्रायकॉलॉजिस्ट म्हणतात. सो इट इज अ सुपर स्पेशलायझेशन केसांच्या आणि स्कॅल्पच्या मध्ये. ओके, मला एक जरूर प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की सर्वप्रथम ट्रायकॉलॉजिस्ट होण्याचा बहुमान, भारतीय ट्रायकॉलॉजिस्ट होण्याचा बहुमान आपण मिळवला, म्हणजे भारतातले आपण पहिले ट्रायकॉलॉजिस्ट आहात. आणि आता संपूर्ण रिचफिल ही जी संस्था आहे ज्याचे आपण संस्थापक आहात, ज्याचे संपूर्ण आता महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशभरात सगळीकडे आपल्या शाखा आहेत. पहिल्यांदा जेव्हा आपण हे पाऊल टाकत असतो तेव्हा अर्थातच त्याला अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्याला, कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारचं स्पेशल ट्रेनिंग तेव्हा भारतात उपलब्ध नव्हतं. आपल्याला परदेशात जाऊन याचं विशेष ट्रेनिंग घ्यायला लागलं. कसा झाला आपला हा प्रवास? 1981 मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये माझा परिचय माय वुड बी वाईफ सोनलच्या बरोबर एक मुलाखत झाली, आणि आम्ही दोघी रिसर्च माइंडेड आहे. आणि 81 मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला असं वाटलं की केसांच्या फॅमिलीमध्ये कोणाला केसांचा काही प्रॉब्लेम होता, आणि आम्ही आमच्या मेडिकल नॉलेजमधून आम्ही काही डेव्हलप केलं, आणि त्याला आम्ही डॉक्टर शाज हेअर टॉनिक करून आम्ही फर्स्ट इयर मेडिकल कॉलेजमध्येच त्याला आम्ही डेव्हलप केलं. आणि 4-5 वर्षामध्ये जे मेडिकल कॉलेजमध्ये होते ते आम्ही जे हेअर व्हायटलायझर की हेअर टॉनिक जे आहे ते मुंबईच्या प्रत्येक ब्युटी सलॉन ब्युटी पार्लरमध्ये ते आम्ही सगळीकडे जाऊन सांगत होतो की हे आमच्या फॉर्म्युलेशन आहे आणि कोणाला केस गळतात तर तुम्ही हे यूज करू शकतात करून. आणि 1985-86 मध्ये आम्ही डॉक्टर एक टाइम कोर्स फिनिश झालं की आम्ही नंतर ठरवलंच की हेच लाईन आहे आणि हेच लाईनला आपल्याला पुढे घ्यायचं आहे. तर ट्रायकॉलॉजी आम्हाला माहिती पडलं की असं एक सायन्स आहे, रेअर सायन्स आहे. 2 वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लागतं, फक्त केसांचं स्टडी आहे. आता ऐकायला लई चांगलं वाटते आणि सुंदर वाटते, पण एक ड्राय सब्जेक्ट आहे की तुम्ही 2 वर्षासाठी फक्त खाली केसांच्याच स्टडी करायचं आणि नथिंग बट हेअर. तर हे 2 वर्षांचा कोर्स होता, आणि नंतर आम्ही गेलो लंडनला आणि लंडन आणि ऑस्ट्रेलियाला आणि ट्रायकॉलॉजी करून आले. आणि ॲज ऑलवेज की जे टाइमला आपण फर्स्ट असतात कधी पण, तर ते जे मार्ग आहे जे ते पाथ आहे ते डिफिकल्ट होणार, इझी नसणार. आणि मी एक फॅमिलीमध्ये येते जिथे सगळे डॉक्टर लोक आहे, माझे वडील पण डॉक्टर आहे, ग्रँडफादर पण डॉक्टर. तर सगळ्याला आश्चर्य वाटलं की हे काय, हे डॉक्टर होऊन तू हे केसांची लाईनमध्ये एकदम वेग वाटलं सगळ्याला. तर काय इकडे ह्या लाईनमध्ये काय होणार, कसं प्रॅक्टिस करणार काय. तरी पण एक मनात होतं की कसं पण हे करायचं जे आहे नवीन आहे आणि
रिसर्च ओरिएंटेड असतातच आम्ही, मी आणि सोनल, तर हे लाईन घेतली 1986 मध्ये. आम्ही इकडे आले आणि जे टाइमला आम्ही परत आले फॉरेनतून, तर आम्हाला असं माहिती पडलं डेफिनेटली की आम्ही असं विचारलं की केसांचे जे प्रॉब्लेम आहे ते टायमाला आतून 24-25 वर्ष पूर्वी सगळे लोक नॉर्मली केसांच्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टरकडे नाही जात, ब्युटी सलॉनमध्ये जात. आणि प्रॅक्टिस आणि जे माणसाला समजून सांगायचं आहे की असं सुपर स्पेशलायझेशन पण आहे ट्रायकोलॉजी, तर आम्हाला ब्युटी सलॉनमध्येच बसायला पाहिजे आणि ब्युटी सलॉनमधूनच कन्सल्टिंग करायला पाहिजे. म्हणजे प्रथम हिंदुस्थानमध्ये फर्स्ट टाइम असं असलं की डॉक्टर ब्युटी सलूनमध्ये बसायचं चालू केलं. आणि 86 ते 92 मध्ये आम्ही सगळे मुंबई आणि नंतर हिंदुस्थानच्या ब्युटी सलूनमध्ये आमची कन्सल्टिंग करत होते. आणि असं करून डॉक्टर महेश धीरे धीरे सुरू झाला, 25 वर्ष झालंय. आणि आता आपण बघतोय की सगळ्या लोकांना ट्रायकोलॉजी करायचे आहे, ट्रायकोलॉजिस्ट बनवायचे आहे. आणि आता तर आम्ही METच्या बरोबर मॅट रिचफिल्ड इन्स्टिट्यूट ऑफ ट्रायकोलॉजी केलं की आता कोर्स करायच्यासाठी पण कोणाला फॉरेन जायची गरज नाही. ते जे कोर्स आहे ते ऑस्ट्रेलियाचं सेंटर जे आहे ते इकडेच कंडक्ट करते MET मध्ये. आणि आता डॉक्टर हिंदुस्थानमध्ये ट्रायकोलॉजिस्ट बनवू शकते. येस, मला वाटतं आणि याचं सगळं श्रेय आपल्याला जातं. निश्चितच अभिनंदन आपल्या यासाठी. महत्वाची गोष्ट ही आहे की ट्रायकोलॉजी हे फील्ड आता आज भारतामध्ये प्रगत अवस्थेत आहे आणि ह्याचं श्रेय अर्थातच आपल्याला जातं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याचे कोर्सेस सुद्धा उपलब्ध आहेत. जरूर आपण जे स्टुडंट ज्यांना इच्छुक आहेत, ट्रायकोलॉजिस्ट ज्यांना बनायचंय, केस विकार तज्ञ बनायचे, ते जरूर भारतातच बनू शकतात. आता परदेशात ट्रेनिंगसाठी जाण्याची गरज नाहीये. आपण थोडंसं आता केस विकारांबद्दल आणि काय ट्रायकोलॉजीचा सिग्निफिकन्स आहे त्याच्यासाठी एक सुंदर स्लाइड डॉक्टर अपूर्व शाह यांनी आणलेली या ठिकाणी आपण बघूया लॅपटॉपवरती. ही आहे की एकंदरीतच ट्रायकोलॉजीचं जे महत्व आहे हे सांगणारी ही स्लाइड आहे. सर, काय आहे ह्या स्लाइड मध्ये आपल्याला सांगायचं आहे? जसं आपण सांगितलं पहिलं तर असं आहे डॉक्टर चिटणीस की श्रेय फक्त मला नाही जात, सोनलला पण जात, ते पण फर्स्ट ट्रायकोलॉजिस्ट आहे. तर हे जॉईंट एफर्ट आहे 25 वर्षांचं, राईट. आणि ट्रायकोलॉजीचा सिग्निफिकन्स असं आहे की आपल्याला असं वाटतं की केस फक्त एक सुंदरताच्या प्रतीक आहे, ते तर आहेच, राईट. केस चांगलं असलं, राईट, तर आपल्याला बरं वाटतं. कारण केस आणि स्किन हे दोन चीज आहे जे आपण बघू शकते आणि जे आपण बघू शकते त्यातूनच आपलं इम्प्रेशन होते. तर क्राउनिंग ग्लोरी तर आहेच की केस चांगलं व्हायलाच पाहिजे, पण इट इज ऑल्सो अ क्वेश्चन ऑफ सेल्फ इमेज, प्रेस्टीज आणि कॉन्फिडन्स. आपण आपला कॉन्फिडन्स जे आहे आपल्यामध्ये, आपण कसं बिहेव करतात, आपण कसं बोलतात कोणाच्या बरोबर, आणि आपण आपला जे इमेज आहे त्याचा एक प्रतीक आहे चांगलं केस. म्हणजे सिग्निफिकन्स ट्रायकोलॉजीचे असं आहे की केस सुंदर व्हायचं हे इम्पॉर्टंट नाही आहे, पण केस चांगलं हेल्दी व्हायचं हे पण इम्पॉर्टंट आहे. कारण आपला सेल्फ इमेज, प्रेस्टीज आणि कॉन्फिडन्स जे आहे ते केसांच्या वरती लय निर्भय करतात. आणि दुसरं तर आपल्याला माहितीच आहे की केसांचे जे सिग्निफिकन्स आहे ते फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये आहे की जे आपल्याला मर्डरमध्ये की आपण सगळं CID सगळं आपण ते बघतात सगळं जे एपिसोड्स, तर आपल्याला माहिती आहे की फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये त्याचा काय उपयोग आहे. आणि आता लेटेस्ट वर्ल्डमध्ये असं आहे की हेअर टिश्यू मिनरल अनालिसिस होते की ज्यातून केस घेऊन आपण आपल्या बॉडीच्या कम्प्लीट हेल्थ, स्वास्थ्याच्या कम्प्लीट नक्षा, कम्प्लीट पिक्चर आपल्याला माहिती पडतात. तर हे केस जे आहे ते बॉडीच्या बॅरोमीटर आहे आणि जे दाखवतात आपल्याला की आपला बॉडी जे आहे, आपलं जे हेल्थ आहे, आपले जे स्वास्थ्य आहे ते चांगली आहे की नाही. येस, आणि त्या ठिकाणी एक सायकोलॉजिकल इम्पॉर्टन्स सुद्धा आहे त्याला, आणि एक सुंदर स्लाइड या ठिकाणी आणलेली आहे ह्या उद्देशाने की हेअर ही एक खरोखर अमूल्य अशी ही गोष्ट आहे आपल्या शरीरातील, ज्याला आपण एक महत्व हे दिलं गेलंच पाहिजे माझ्या मते, आणि त्याला एक महत्व आहे सुद्धा. आणि ह्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या कॉमन वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स आहेत ज्याच्याविषयी आपण आता बघूया की ह्या ज्या डिसऑर्डर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या काय आहेत हे आपण बघणार आहोत आता. ज्याच्यामध्ये काय सांगता येईल सर, कुठल्या प्रकारचे पेशंट्स आपल्याला जास्त करून आपल्या क्लिनिकमध्ये दिसतात? लास्ट 25 वर्षामध्ये डॉक्टर चिटणीस जे प्रोफाईल आहे पेशंट्सच्या ते चेंजिंग प्रोफाईल आहे की नॉर्मल जे प्रॉब्लेम आहे तर केस गळतात, हेअर लॉस ज्याला म्हणतात, की डॅन्ड्रफ जे आहे, इथे आपण आता स्क्रीनवरती बघूया हेअर लॉसची हेअर लॉस आहे. तर हे हेअर डॅन्ड्रफ खोंडा जे म्हणतात आपण, बरोबर, ते डॅन्ड्रफ आहे. नंतर केस पांढरे होतात, प्रीमेच्युअर होतं, ग्रेइंग म्हणतात याला. तर हे 30 वर्षांच्या वयाच्या पूर्वी केस पांढरं झालं तर त्याला प्रीमेच्युअर ग्रेइंग म्हणतात. तर हे सगळं कॉमन प्रॉब्लेम आहे जे आपल्याला रेग्युलरली दिसतात. येस, ह्याच्या व्यतिरिक्त हे आपण चाय म्हणतात, ॲलोपेशिया, राईट. तर हे आहे, हे अनुवांशिक आहे, जे केस कमी होतात, त्याला
ज्याला बॉल्डनेस म्हणतात आपण, तर हे कॉमन प्रॉब्लेम आहे बॉल्डनेसच्या. तर हे सगळं कॉमन. आता हे उलटा प्रॉब्लेम आहे की केस जास्ती ग्रो होते, राईट. तर जिकडे केस पाहिजे तिकडे नसतात आणि जिकडे नाही पाहिजे तिकडे असतात. तर दिस इज हर्सुटिझम याला म्हणतात, एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ हेअर. तर हे पण एक प्रॉब्लेम आहे जे आम्ही रेग्युलरली प्रॅक्टिसमध्ये बघतात. पण जसं मी सांगितलं की केसांच्या जे प्रोफाईल आहे ते कम्प्लीट आता ॲज इयर्स हॅव गॉन बाय, जसं वर्ष गेलंय तर केसांच्या प्रॉब्लेम आहे जे प्रोफाईल आहे ते चेंज व्हायला चालू झालंय. आणि अनकॉमन हेअर प्रॉब्लेम पण आता पुष्कळ दिसते क्लिनिकमध्ये. आणि फॅशन आणि स्ट्रेस हे ह्या युगच्या एक मॉडर्न डे डिसऑर्डर्स म्हणतात आपण. आणि ह्याचा परिणाम केसांच्या वरती जास्ती आहे. आणि अनकॉमन डिसऑर्डर बद्दल आपण जाणून घेऊया, कारण त्याही महत्वाच्या तेवढ्याच आपण लॅपटॉपवरती बघणार आहोत. पण बरेच प्रेक्षक सरांशी संवाद करू इच्छितात आणि बरेच एसटीडी कॉल आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं. पहिला कॉल येतोय आपल्याला, प्रकाश विचारतात बीडवरून प्रश्न. प्रकाश विचारा आपण. प्रकाश बोला. हॅलो मॅडम. हा बोला. हा बोला प्रकाश, प्रश्न विचारा आपला. माझे केस थोडेसे लवकर पांढरे झाले वयाच्या 12-13 वर्षापासून. बरं. तर नेमकं प्रॉब्लेम काय सर, त्याच्यावर काही इलाज आहे का? जरूर इलाज आहे आणि त्याच्यासाठी आपण आजचा खास कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. केसांच्या सर्व विविध विकारांवर. मगाशी आपण कॉमन प्रॉब्लेम मध्ये जर ग्रेइंग ऑफ हेअर सांगितलं होतं, काय सांगता येईल त्याविषयी आपल्याला? जे ग्रेइंग आहे डॉक्टर चिटनेस, याला प्रीमॅच्युअर म्हणतात. इफ द ग्रेइंग इज बिफोर 30 years, 30 वर्षांच्या वयाच्या पूर्वी जर केस पांढरे झाले तर त्याला प्रीमॅच्युअर म्हणतात आणि तरच आम्ही ट्रीटमेंट करतात. कारण 30 वर्षांच्या नंतर जर केस पांढरं झालं तर ते एक नॉर्मल फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे, तर त्याची काळजी करायची गरज नाही. पण समजो 30 वर्षांच्या पूर्वी समजो केस पांढरं झालं आहे तर त्याचं लक्ष आपण ठेवू शकते. कोणताही प्रॉब्लेम असलं केसांचं तर आपण ट्रायकॉलॉजिस्टकडे गेलं तर पहिला चीज हे आहे की आपण केसांची पुरी एनालिसिस करतात, डायग्नोसिस करतात. आणि केसांची एनालिसिस करायच्या नंतर इट इज लाईक द सोनोग्राफी ऑफ द हेअर, की केस घेऊन आम्ही पुरा त्याच्या टेस्टिंग करतात. आणि ते टेस्टिंग करायच्या नंतरच आपल्याला माहिती पडतात की काय प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये आणि ते प्रमाणे नंतर ट्रीटमेंट करतात. ओके. सो अशा रीतीने हे एक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये डायग्नोसिस, निदान करणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे की ग्रेइंग का झालंय, म्हणजे हे केस पांढरे का होत आहे ते जाणून घेऊन आपण जरूर ह्याची ट्रीटमेंट करू शकता. आणि ह्या विविध प्रकारच्या केस विकारांसाठी जर आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल तर कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही हेल्पलाईन नंबर्स देणार आहोत, जे आपण जरूर टिपून घ्या. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आज हेअर लॉस पासून ते केस पांढरे होण्यापर्यंतचे वेगवेगळ्या प्रकारचे जे डिसऑर्डर्स आहेत ज्याच्यासाठी आज अत्युत्तम उपचार हे उपलब्ध आहेत. हे मी जरूर आवर्जून सांगू इच्छितो की आज चांगल्या प्रकारचे उपचार सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी आणि केसांच्या सौंदर्यासाठी जे उपलब्ध आहेत ते जरूर आपण त्याचा लाभ घेऊ शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही हेल्पलाईन नंबर्स देतो, जे जरूर आपण टिपून घ्या. अजून एक प्रश्न येतो आपल्याला, शेखर छत्रे काळा चौकीवरनं काही प्रश्न विचारतात. शेखर बोला, आपण प्रश्न विचारा. शेखर प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर साहेब, मला असं विचारायचं की दुभंग केसांची समस्या का निर्माण होते? आणि दुसरा प्रश्न असा आहे की टकलावर केस येतात असं अनेक जण क्लेम करतात, त्यात कितपत तथ्य आहे, कारण कुठल्या परिस्थितीत ते शक्य आहे? आणि तिसरं मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता म्हणालात की केसांवरून आरोग्य सांगता येतं, तर ते कसं काय? धन्यवाद. जरूर, तिन्ही प्रश्न आपले चांगले आहेत. स्प्लिट हेअर जे आहे त्याचा प्रॉब्लेम असेल तर काय करता येईल? शेखर, असं आहे की स्प्लिट एंड्स जे आहे, जे केस स्प्लिट होतात त्याचं मेन कारण इंटरनल आहे, अंदरतून कारण आहे, म्हणजे हे बार केस स्प्लिट होतात. आणि 95% टाइम असं आहे की केसांच्या मध्ये, बॉडीच्या मध्ये मिनरल्स कमी झाले की केस स्प्लिट होतात आणि ड्राय आणि ब्रिटल होतात. तर मिनरल डेफिशियन्सी मेन कॉज आहे. खूप प्रकारच्या पॉसिबिलिटीज आहे, म्हणजे शेखर केस चेक करायच्या आणि एक स्पेशलिस्टकडे चेक करायचं लय आवश्यक आहे. दुसरा क्वेश्चन की केस परत येऊ शकतं काय, हे एक लोडेड क्वेश्चन आहे. कारण केस परत, आपण रोज फोटोग्राफ बघते टीव्ही मध्ये, न्यूजपेपरमध्ये बिफोर अँड आफ्टर, की केस नसतात आणि परत केस येते. तर कधी पण अनुवांशिक केस लॉस असलं, ज्याला मेल पॅटर्न थिनिंग की अँड्रोजेनेटिक एलोपेशिया म्हणतात, तर कधीही केस परत येऊ शकत नाही. हे बिफोर अँड आफ्टर फोटोग्राफ कधी होऊ शकत नाही. पण हा समजो केसांचा काही डिसऑर्डर आहे, काही प्रॉब्लेम आहे ज्याला चाय म्हणतात आपण, तर त्याच्यामध्ये केस कम्प्लिटली परत येऊ शकते. तर अगेन हे निदान करायची लय आवश्यकता आहे की हे एलोपेशिया आहे, स्कारिंग बॉल्डनेस आहे की नॉन स्कारिंग बॉल्डनेस आहे. पण ज्यांना अशा प्रकारचा मेल पॅटर्न बाल्डनेस आहे त्यांना आपण हेअर जरूर देऊ शकतो सौंदर्ययुक्त.
सायन्स इथे प्रोग्रेस झालाय डॉक्टर चिटणीस की आता कोणालाही टक्कल राहून जीवायची गरज नाही आहे. तर नॅचरल रिग्रोथ नाही झाले तर खूप उपाय आहे ज्यातून केस कंप्लीट परत येऊ शकते, राईट. आणि एक मनुष्य जे आहे ते टक्कल घेऊन नाही जीवायची गरज नाही, जगण्याची गरज उरलेली नाही. एक अतिशय चांगलं विवेचन केलं तर सरांनी आपल्या की नॅचरल हेअर ग्रोथ कदाचित त्या मेल पॅटर्न बाल्डनेस सारख्या प्रकारामध्ये नाही होऊ शकत, पण आज वेगवेगळ्या प्रकारच्या इतर उपचारांनी आपल्याला केस मिळू शकतात आणि आपला चेहरा तेवढाच पुन्हा एकदा सुंदर दिसू शकतो. हेही तेवढंच महत्वाचं आहे आणि हे कसं शक्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमात पुढे. आणि त्याचप्रमाणे एक छोटा प्रश्न त्यांनी विचारला होता की केस हे आरोग्याचे द्योतक आहेत असं म्हटलं जातं, हे काय आहे? ते शेखरनी थर्ड क्वेश्चन हे विचारलं आपल्याला की कसं आपल्याला माहिती पडणार की आपलं आरोग्य हेल्थ कसं आहे केसातून. तर याचं पहिलं उत्तर हे आहे की बॉडीच्या कोणताही पार्ट ½ इंच आधा इंच पर मंथ ग्रो होत नाही. आपला नेल्स पण आधा इंच पर मंथ ग्रो होत नाही. म्हणजे केस जे आहे ते बॉडीच्या मोस्ट सेन्सिटिव्ह हायएस्ट सेन्सिटिव्ह पार्ट आहे. आणि हे पार्टच्या डायग्नोसिस केलं तर आपल्याला आपल्या बॉडीच्या सगळं न्यूट्रिशनल लेवल, याला हेअर टिश्यू मिनरल अनालिसिस म्हणतात, आणि बॉडीच्या सगळं सेल्सच्या न्यूट्रिशनल स्टेटस फक्त आता आपण ब्लड टेस्ट केलं तर आपल्याला आत्ताचं स्टेटस माहिती पडणार. नंतर आपण 2 तासानंतर काही जेवण केलं आणि परत ब्लड टेस्ट केलं तर स्टेटस चेंज होणार. पण आपण हेअर टिश्यू मिनरल अनालिसिस केलं तर आपल्याला आत्ताच्या आणि पास्टच्या सगळं न्यूट्रिशनल स्टेटस माहिती पडणार आणि त्यातून एक डॉक्टर डायग्नोज करू शकते, आपल्याला हेल्प करू शकते की बॉडीमध्ये काय कमी आहे आणि त्यातून आपल्याला सगळं बॉडीच्या हेल्थ माहिती पडू शकते. येस, मला वाटतं हे खरोखर एक म्हणूया आपण की आरोग्याचं द्योतक असणारेच हे केस आहेत. सर, कॉमन डिसऑर्डर बद्दल आपण मगाशी आम्हाला फोटोग्राफ्स दाखवले होते की वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे ज्याच्यात हे केस पांढरे होणं आहे, टक्कल पडणं आहे, अशा प्रकारचे होते, किंवा ॲलोपेशिया सारखं इन्फेक्शन आहे. अनकॉमन डिसऑर्डर्स म्हणजे ज्या रेअर आहेत दिसायला पण दिसतात आपल्याला, त्या काय आहेत? तर स्लाइड आपण बघितले तर आपल्याला माहिती पडणार की अनकॉमन जे प्रॉब्लेम्स आहे, राईट. तर एक तर ॲलोपेशिया आहे जे चाय म्हणतात आपण, बरोबर. तर हे 25 पैशांच्या कॉइन सारखं केस निघायला चालू होते. हे नॉन स्कारिंग बॉल्डनेस आहे, एलोपेशिया एरियाटा म्हणतात, कारण एक पर्टिक्युलर एरियामध्ये आहे, राईट. आणि नंतर हे सगळीकडे पिसरणार, एक आग सारखं लागतंय आणि सगळं स्काल्प मध्ये केस सगळं निघून जाणार आणि एलोपेशिया टोटॅलिस आणि एलोपेशिया युनिव्हर्सलिस होणार. तर हे एक नॉन स्कारिंग बॉल्डनेस आहे जिकडे केस कंप्लीट परत येऊ शकते. हे जे प्रॉब्लेम आहे जे आजच्या वयमध्ये, हे सगळं आम्ही हे सांगते की हे सगळं पेरेंट्सच्या फॉल्ट आहे, हे आपल्या सिस्टमच्या फॉल्ट आहे. कारण आपण हे याला ट्रायकोटिलोमेनिया म्हणतात, जसं आपण बघितलं याला ट्रायकोटिलोमेनिया म्हणतात. आणि सगळं आपल्याला असं आहे, आपल्या सगळ्या पेरेंट्सला असं आहे की आपलं मुलं जे आहे ते वर्ल्डच्या बेस्ट मुलं व्हायला पाहिजे, राईट. आणि याच्यासाठी आपण इतकी प्रेशर ठेवतो मुलावरती की ते स्विमिंगमध्ये पण बेस्ट व्हायला पाहिजे, अभ्यासमध्ये पण बेस्ट व्हायला पाहिजे, क्रिकेटमध्ये पण बेस्ट व्हायला पाहिजे. आणि हे आपल्याला नाही माहिती पडते पण ते मुलांच्या वरती इतकी प्रेशर होते. आणि लहान मुलं आहे तर ते लोक आपल्याला काय सांगू शकणार नाही. आपण त्याच्यावरती काही पण इरिटेट झाले, अँगर झाले, आपल्याला मार्क का बरोबर नाही आलाय, काही क्रिकेटमध्ये काय बॅटिंग चांगलं नाही केलं, वडेवर. आणि ते मुलं त्याच्या रूममध्ये जाते, एकटा होते, ते टाइमला खूप ते रडते. आणि पण आपल्यावरती ते गुस्सा नाही काढू शकते. म्हणजे ते जे त्याच्यावरती जे अँगर आहे, ते जे गुस्सा आहे ते त्याच्या केसांच्या वरती काही ते काढते आणि ते केस पुल करायला चालू करते. तर ह्याला ट्रायकोटिलोमेनिया म्हणतात की एक एक केस काढणार ते, आणि ट्रायकोटिलोमेनिया म्हणतात. आणि आता लक्ष नाही दिलं त्याच्यावरती तर ते केस काढून ते खायला चालू करते ते केसाला, याला ट्रायकोफेजिया म्हणतात. आणि आता डॉक्टर चिटणीस आपल्याला लय आश्चर्य वाटणार की प्रत्येक 10 मुलामध्ये 2 मुलाला आम्ही हे ट्रायकोटिलोमेनिया नाही तर ट्रायकोफेजियामध्ये आम्ही बघते. आणि हे मॉडर्न डे आहे, जसं मी सांगितलं की ट्रेंड चेंज आहे, तर हे नवीन ट्रेंडमध्ये बघते की जसं स्ट्रेस वाढलेला आहे, जसं आपलं प्रेशर आपण वाढते मुलांवरती, तर हे ट्रायकोटिलोमेनिया आणि ट्रायकोफेजिया हे दोघी चीज एक मॉडर्न डे डिसऑर्डर आहे, मॉडर्न डे प्रॉब्लेम आहे. मला वाटतं खरोखर एक तुम्ही एक अमूल्य माहिती आमच्या प्रेक्षकांपुढे ठेवलीत. आणि आता रिसेंट पास्टमध्ये जर का आपण बघितलं होणाऱ्या आत्महत्या मुलांच्या ज्या ह्या विषयाशी कन्सर्न आहेत आणि केसांच्या डिसऑर्डरमध्ये सुद्धा आपण ही डिसऑर्डर बघितली, त्यामुळे जरूर मुलांवरचं प्रेशर हे कमी करणारी पालकांनी ह्याच्यात लक्ष घालणं आवश्यक आहे. त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी अजून एक जी अनकॉमन डिसऑर्डर आहे जी आपण बघूया. काय सांगता येईल सर?
रिंगवर्म हे काय आहे? हे पण असं एक केसांच्या, जसं आपण स्किनच्या इन्फेक्शन आहे तसं एक केसांच्या पण इन्फेक्शन होऊ शकते की केसांच्या मध्ये राऊंड स्पॉट्स होते आणि हे एक इन्फेक्शन आहे, हे इन्फेक्शनतून होते. आणि हायजीन जी केसांची काळजी आहे ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि हे इन्फेक्शन जे आहे त्याला आपण क्लीन करायला पाहिजे. येस, ही अजून एक अनकॉमन डिसऑर्डर आहे ट्रॅक्शन ॲलोपेशिया. ही काय आहे सर? आता हे जे आपण मुलांच्यासाठी बघितलं तर ते आपली बघितलं की ते आपलं स्ट्रेस टेन्शनतून होते. आता हे फॅशनतून आहे. इट्स अ फॅशन रिलेटेड प्रॉब्लेम, बरोबर. आणि आपण बघितलं तर इकडे केस सगळं कमी व्हायला चालू झालंय कारण लई टाईट पोनीटेल यूज करते, राईट. नाहीतर काही पण असं केमिकल की काही यूज केलं राईट तर त्याचे ट्रॅक्शन होते, राईट. बेसिकली प्रेशर तुमचे टाईट पोनीटेल यूज केलं तर हे प्रेशर होते आणि प्रेशरतून हे केस निघून जाते. याला ट्रॅक्शन एलोपेशिया म्हणतात. तर जसं मी सांगितलं तसं हे फॅशन आणि स्ट्रेस यातून हे दोन मेन चीज आपल्याला मेन प्रॉब्लेम आपल्याला दिसते रोज क्लिनिकमध्ये. एक आहे ट्रायकोटिलोमेनिया आणि एक आहे हे जे ट्रॅक्शन एलोपेशिया जे आहे. ओके. आणखीन एक बाल्डनेसचा जो पॅटर्न आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? ही एक वेगळ्याच प्रकारची बाल्डनेस दिसतोय. हा काय आहे सर? हे ट्रॉमा आहे, राईट. आणि हे पण फॅशन रिलेटेड आहे. आपण आता केमिकल ट्रीटमेंट केसांच्या वरती करतात, राईट, बरोबर आहे. आणि जे आपल्याला केसांच्या वरती वापरायचे ते नाही वापरायचे आणि जे नाही वापरायचे ते वापरतोय आपण. तर अल्टिमेटली केसांना केस एक पार्ट आहे ह्युमन एनाटॉमीच्या, त्याच्यावरती आपण केमिकल टाकले तर हे सगळं नुकसान करणार केसाला आणि हे ट्रॉमा होते आणि केस निघून जाते. याला ट्रॉमॅटिक एलोपेशिया म्हणतात. येस, आजकाल लहान मुलं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची फॅशन करायला बघतात लावून वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि हे ते खरोखर हे कुठेतरी एक अवॉइड करणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि ह्या अनकॉमन डिसऑर्डर्स मध्ये एक अजून एक डिसऑर्डर आहे जी आपण बघूया. ही आहे इन्फेक्शन्स. वेगवेगळ्या प्रकारचे असणारे केसांमधली वेगवेगळ्या प्रकारची जी इन्फेक्शन्स आहेत, ही कुठली इन्फेक्शन्स आहेत सर? डॉक्टर, असं आहे की आपण आता सांगितलं की लहान मुलं आणि फॅशन, तर मी तर हे मुहावरा यूज करणार, बच्चे तो बच्चे बाप रे बाप, राईट. असं आहे की फक्त लहान मुलं नाही, आपण सगळे लोक फॅशन मध्ये गेलेले आहे आणि सगळं चीज आपण केसाला लावतात तेल सोडून. जसं मी सांगितलं तसं की जे लावायचे ते नाही लावते आणि बाकी सगळं लावतात आपण. तर हे सगळ्यांच्या परिणाम केसांच्या वरती असं इन्फेक्शन होतं. आणि आपल्याला माहिती होऊन आश्चर्य होणार की वर्ल्ड मध्ये हायएस्ट कोर्ट केसेस, पुरा वर्ल्ड मध्ये कोर्टांच्या केस हायएस्ट जे आहे, राईट, ते केसांच्या लिंक्ड आहे. आणि केसांच्या वर्ल्ड मध्ये हायएस्ट केसेस आहे. आणि एक ट्रायकोलॉजिस्टचा रोल असं पण आहे की ते कोर्टमध्ये जाऊन एक्सपर्ट विटनेस बनतात. कारण कसं माहिती पडणार की हे खरंच केसाला नुकसान झालं की नाही, तर जज आम्हाला बोलवतात आणि एक्सपर्ट विटनेस आम्ही आहे तिकडे आणि नंतर आम्ही आमच्या एक्सपर्ट ओपिनियन देतो. ओ माय गॉड, म्हणजे हे अशा रीतीने एक्सपर्ट कॉमेंट ह्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं त्याच्यामध्ये. सर, हे वेगवेगळ्या प्रकारचे हे आपण आता हेअर प्रॉब्लेम बघितले, याच्यात कॉमन हेअर प्रॉब्लेम आहेत आणि त्याचप्रमाणे अनकॉमन हेअर प्रॉब्लेम सुद्धा आहेत. अर्थातच आपण म्हणालात ट्रायकोलॉजी हे एक शास्त्र आहे, सायन्स, आणि हे आता डेव्हलप होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या सर्व प्रकारच्या डिसऑर्डर्समध्ये सर्वप्रथम आपण ट्रायकोलॉजिस्टला कन्सल्ट करणं. त्याला जसं मी नेहमी आम्ही कार्यक्रमात सांगत असतो की त्या क्षेत्रातील जे स्पेशालिस्ट आहेत त्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं. तसंच ट्रायकोलॉजी म्हणजे जर आपल्याला केसांचा काही प्रॉब्लेम असेल तर जरूर आपण ट्रायकोलॉजिस्टला कन्सल्ट घ्या. पण तुमच्याकडे एकदा पेशंट आला की तुम्ही त्याची ट्रीटमेंट किंवा त्याचं निदान हे कसं करता? सुरुवातीला आपण कशा रीतीने पेशंटला अप्रोच करता, काय सांगता येईल? असं आहे डॉक्टर चिनीस की आपण पण एक डॉक्टर आहे, तर आपल्याला माहिती आहे की सायन्सच्या कोणत्याही फील्डमध्ये डायग्नोसिस इज इम्पॉर्टंट. मेन पहिला डायग्नोसिस बरोबर झालं, निदान बरोबर झालं तर ऑटोमॅटिकली त्याच्या ट्रीटमेंट पण व्यवस्थित प्रमाणे होऊ शकते. तर पहिला टाइम पेशंट जे टाइमला क्लिनिकमध्ये ट्रायकोलॉजी क्लिनिकमध्ये येते तर आम्ही पुरा केस हिस्ट्री घेते आणि केस हिस्ट्री घेऊन आम्ही त्यांच्या 10 केस घेतात टेस्टिंगसाठी. याला ट्रायको एनालिसिस म्हणतात. कॉमन लँग्वेज मध्ये आपण सांगू शकतो की सोनोग्राफी करतात केसांची. आणि हे ट्रायको एनालिसिस आम्ही केस घेऊन ट्रायको एनालिसिस करतात. ह्याच्यात आपल्याला माहिती पडतात की केसांच्या अंदर काही प्रॉब्लेम आहे ज्यातून हे केस गळतात, की काही प्रॉब्लेम आहे ज्याच्यासाठी केसांचे हे प्रॉब्लेम आहे. बरोबर. मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला हे माहिती पडतात की आपल्या केसांच्या आणि फॉल, ग्रोथ आणि फॉलच्या रेशिओ बरोबर आहे की नाही. जसं आपल्याला माहिती पडायला पाहिजे की आपल्याला आपल्या बॉडीमध्ये रक्तच्या लेवल बरोबर आहे की नाही, एनिमिया आहे की नाही, तर आपण हिमोग्लोबिन टेस्ट करतात. बरोबर. तसंच हे केस घेऊन आम्ही 80 रेशिओ चेक करतात आणि हे 80 रेशिओ
जे आहे ते 80-20 आहे. भगवानने आपलं जे गॉडने असं आपल्याला बनवलेलं आहे की 80% आपला जे केस आहे ते ग्रोथ फेजमध्ये आहे आणि 20% जे केस आहे ते फॉलिंग फेजमध्ये आहे. आपण नॉर्मली ॲनिमल्समध्ये बघितलं, प्राणीमध्ये बघितलं तर सगळं केस एक बरोबर ग्रो होते आणि एक बरोबर फॉल होते. पण मनुष्यालाच भगवानने असं बनवलेलं आहे की केसांच्या ग्रोथ आणि फॉलिंगच्या रेशिओ जे आहे ते 80-20 बनवलेलं आहे. म्हणजे 80% केस ग्रोथ मध्ये असतात 80% आणि 20% केस आहे ते फॉलिंग फेज मध्ये असतात. आणि हे ग्रोथ आणि फॉलिंग फेजचे जे रेशिओ आहे ते 80-20 व्हायला पाहिजे. तर कोणाही माणसाला कधी केस गळतात की जास्ती लय एक्सेसिव्ह केसांचा काही प्रॉब्लेम असला तर हे केसांच्या चेकिंग करून ट्रायको अनालिसिस करून आपल्याला माहिती पडतात की 80 रेशिओ 80-20 आहे, 70-30 आहे, 60-40 आहे, 20-20 आहे, 0-10 आहे. ते आपल्याला सगळं माहिती पडतात आणि त्यातून आपल्याला एक्झॅक्ट डायग्नोसिस करायला असतात. तर हे फर्स्ट पार्ट आहे ट्रायकोलॉजिस्टकडे आपण गेलं तर हे डायग्नोसिसच्या. आणि सेकंड पार्ट जे आहे ते कॅपिलोस्कोपी म्हणतात, जे आपण केसांचे हे मशीन घेऊन आपण या ठिकाणी हे मशीन आणलेलं आहे कॅपिलोस्कोपीचं, ते आपण जरूर बघूया. हे मशीन आहे, हे खालती आहे हे, आणि याचा फोटोग्राफ आपण नंतर लॅपटॉप वरती बघणार आहोत. पण हे मशीन आहे, हे सर काय मशीन करतं? सर हे जे आहे जसं मी सांगितलं की पहिला आपण केसांची सोनोग्राफी करतात, तसंच हे आपण स्काल्पची पुरी सोनोग्राफी करतात. आणि हे मशीनला घेऊन आपण स्काल्प वरती ठेवतात आणि टीव्ही स्क्रीन मध्ये आपल्याला पुरा आपला पेशंटला स्वतःच्या स्काल्प दिसणार आणि एक्झॅक्ट माहिती पडणार की स्काल्पची सिच्युएशन काय आहे. ओके, सॉइल फर्टाईल व्हायला पाहिजे प्लांटला ग्रो व्हायसाठी. येस, तसंच स्काल्प जे आहे ते हेल्दी असलं तरच केसांच्या मूळ जीवित असणार आणि केसांच्या मूळ स्ट्रॉंग आणि जीवित असलं तर केस परत येऊ शकतात. तर स्काल्पची कम्प्लीट अनालिसिस आपल्याला हे कॅपिलोस्कोपी माहिती पडतात आणि त्याच्या स्लाइड पण आहे, आपण जरूर बघूया. पण तत्पूर्वी एक नांदेडवरनं बराच वेळ अरुणा फोनवरती येत आपल्याशी संवाद करू इच्छितात. बोला अरुणा. हॅलो. हा, प्रश्न विचार. नमस्कार सर. नमस्कार. माझ्या मुलीला प्रॉब्लेम आहे सर. बरं. केस टाळूवरती जे आहेत ते बरेच विरळ झालेले आहेत. बरं. आणि स्किन स्पेशालिस्टला दाखवल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की कोंडा असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम इन्फेक्शन वगैरे आहे. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला एक रेग्युलर ट्रीटमेंट घ्यायचं आहे. बरोबर. तर केस रिकवर होऊ शकतात का तिचे, असं मला विचारायचं होतं. जरूर. आपल्याला ह्याच्यासाठी मी पुन्हा एकदा आवर्जून सांगू इच्छितो की तज्ञ ट्रायकॉलॉजिस्ट म्हणजे जे केसांच्या विकारांमधले तज्ञ त्या डॉक्टरांशी जरूर संपर्क करा. सर, आज वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यात हा एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे जो अतिशय कॉमनली आढळणार आहे. काय मार्गदर्शन करा? आता जसं अरुणा मॅडमनी सांगितलं की त्यांची मुलीला हे केसांचा प्रॉब्लेम आहे. आता किती वय आहे मला माहिती नाही, किती वय आहे मुलीच्या, पण हे काही पण कारण होऊ शकते. आणि ऍक्च्युली टक्कल आहे काय, इन्फेक्शन आहे काय, चाय आहे काय, हे आपल्याला एक्झॅक्ट ज्यापर्यंत डायग्नोसिस नाही केलं त्यापर्यंत आपल्याला माहिती असंच पडू शकत नाही. अरुणा, जरूर मी सांगू इच्छितो की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही हेल्पलाईन नंबर देणार आहे, जरूर टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपली संपूर्ण माहिती पुन्हा एकदा विचारा. आणि तसंच आता आम्ही जे प्रेझेंटेशन करतो तेही आपण जरूर बघत राहा. आपल्याला जरूर याविषयीची माहिती मिळू शकेल आणि ती पूर्णतः बरी होऊ शकते हे आपण आधी लक्षात ठेवा. फक्त योग्य ते उपचार घेण्याची तिला गरज आहे आणि योग्य ते उपचार मिळाले तर आपली मुलगी पूर्ण बरी होईल. आधी आपण जाणून घे सर, आपण आता म्हणालात की ह्या अशा प्रकारच्या पेशंटसाठी निदान करणं आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी आज रिचफिल्ड मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्नोस्टिक किंवा डायग्नोसिस करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आज इन्स्ट्रुमेंट्स आहेत. पहिलं ही एक स्लाइड दिसते, आपण बघूया की काय रिचफिल्ड मध्ये डायग्नोसिस साठीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या इथे दाखवल्या गेलेल्या आहेत. काय सांगता येईल? हे आपण बघितलं तर जे काउन्सिलर आहे ते केस घेतात पेशंटच्या आणि केस घेऊन ते स्लाइड वरती ठेवणार आणि ते स्लाइड जसं आम्ही सांगितलं त्याला 80 रेशिओ म्हणतात, ट्रायको अनालिसिस आपण म्हणतात. तर ते आपण ट्रायको अनालिसिस करतात आणि आपल्याला माहिती पडतात की केसांच्या ग्रोथ आणि फॉलच्या रेशिओ काय आहे. आणि नंतर आपण नेक्स्ट स्लाइड आणखी एक स्लाइड बघितलं आपण, हेअर अनालिसिस आहे. हे ह्याच्यामध्ये केस असं दिसतात स्लाइड मध्ये, कसं आपल्याला मशीन मध्ये कसा दिसतो त्याचं संपूर्ण निदान हे केलं जातं. आणि ट्रायकोग्राम म्हणतात, तेच मी सांगितलं तसं 80 रेशिओ माहिती पडतात. मिनरल्स काय आहे बॉडीमध्ये ते माहिती पडतात. आणि जसं सांगितलं तसं 80-20 रेशिओ आहे की नाही ते आपल्याला माहिती पडतात. आणि नंतर जे स्काल्पच्या जे अनालिसिस आहे, ही प्रोटीन अनालिसिस, आपण जेवण बरोबर करत की नाही, केसांच्या मध्ये स्ट्रेंथ आहे की नाही
ते आपल्याला माहिती पडतात, केराटिन अनालिसिस. आणि हे स्काल्प अनालिसिस जे मी सांगते आपल्याला ते आपण समजू बघूया. हे आता जे मशीन जे आता मी घेतलं होतं ते मशीन आहे, ते स्काल्प वरती आपण बघतात आणि नंतर हे पुरा स्क्रीन मध्ये दिसतात आपल्याला केस, आणि यातून आपल्याला माहिती पडतात की स्काल्पची कंडिशन काय आहे. म्हणजे जसं आता अरुणा यांचा प्रश्न आला होता की त्यांच्या मुलीला इन्फेक्शनमुळे पडलेलं थोडंसं टक्कल, म्हणजे केस गेलेत तिचे एका भागातले, ते इन्फेक्शनमुळे आहेत किंवा आपल्याला बाल्डनेस वेगळ्या कारणामुळे, तर ते माहिती ही जरूर आपण ह्या कॅपिलोस्कोपी हे जे आपण आता मशीन बघतोय कॅपिलोस्कोपी, ह्याने जरूर आपल्याला माहिती पडू शकते. आणि एकदा योग्य ते निदान झाले की मग उपचार करणं मला वाटतं कठीण नाहीये, मग उपचार आपण जरूर करू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला जे हेअर लॉस होतोय किंवा जे आपले केस गळतात किंवा एका ठिकाणचे केस गेलेत त्याचं अति अचूक निदान हे या सर्व प्रकारच्या सिस्टीम मध्ये होऊ शकतं. आणखीन एक निदान करण्यासाठीची जी डेन्सिटोमेट्री हा एक प्रकार आहे, हाही आपण जाणून घेऊ डॉक्टरांकडनं. सर हा काय आहे? हे आपण आता बघितलं तर केस पुरा जे माला आपण नेक वरती आपण तसं पुरा दिसतात, ह्याला बीडेड फॉर्मेशन म्हणतात. थिक आणि थिन असं पुरा केस आहे, आणि हे केमिकल ट्रीटमेंट केलेला केस आहे, आणि ह्याच्यावर असं परिणाम होतो केसांच्या. याला डेन्सिटोमेट्री म्हणतात. हे टेस्टला केसांच्या जे डायमीटर आहे, जे जाडी आहे, ते आपल्याला माहिती पडणार की कसं आहे करून जाडी. तर हे सगळं टेस्ट आपण केलं तर आपल्याला एक्झॅक्ट आपण निदान करू शकते. आणि हेच सांगायचे आहे हे शो वरती येऊन की ट्रायकोलॉजी जे सायन्स आहे एक सायन्स आहे, आणि ट्रायकोलॉजी फक्त केस गळतात की केस पांढरं होतं तेच नाही आहे, लई डिझिजेस आहे, लई डिसऑर्डर्स आहे केसांच्या, आणि हे सगळ्यांच्या डायग्नोसिस करायच्यासाठी निदान करायच्यासाठी ट्रायकोलॉजी आहे. तर ट्रायकोलॉजीचा एक उपयोग करून एक आम जनता जी आहे त्याला एक्झॅक्ट माहिती पडू शकते की काय प्रॉब्लेम आहे, आणि हे प्रॉब्लेमच्या निदान होऊ शकते की नाही. सगळ्या टक्कल केसावरती केस परत येऊ शकत नाही, असंच सगळं टक्कल केसाला केस कधी नाही येऊ शकत असं पण नाही आहे. येस, त्यामुळे प्रत्येकाला जरूर आज उपचार आहेत. सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी आज प्रभावी उपचार उपलब्ध आहेत, त्याचा जरूर आपण लाभ घेऊ शकता. आणि हे काय उपचार आज उपलब्ध आहेत ते आपण आता डॉक्टरांकडे जाणून घेणार. आतापर्यंत आपण माहिती घेतली की कशा रीतीने केसांच्या विविध विकारांचं निदान होऊ शकतं आणि अतिशय प्रभावी असं निदान होऊ शकतं. अजून एक आपल्याला नांदेडवरूनच फोन कॉल येतो, तो घेऊया आणि मग आपण ट्रीटमेंटकडे वळूया की काय आज वेगवेगळ्या प्रकारचे उपचार केस विकार आणि केस सौंदर्यासाठी ते जाणून घेऊया. पण तत्पूर्वी एक नांदेडवरून फोन कॉल, प्रश्न विचारा. बोला आपण. बाळासाहेब बोला. हॅलो बाळासाहेब, प्रश्न विचारा आपला. हो सर, प्रश्न विचारालो. हा बोला सर. हो सर, प्रश्न आहे. आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आधी आणि मगच प्रश्न विचारा. लहान बाळाला पहिलं बरोबर ठीक, पहिलं तेल लाईन डोक्याला हे करत गेलेत ना. बरोबर, तेल लावत गेले बरोबर. तर त्याचा केसाशी काही संबंध आहे का? ते केस पांढरे होण्याची आणि त्याची. बरोबर आहे, जरूर फोन देऊन उत्तर आहे का सर. बघा म्हणजे की किती वयात केस पांढरे होऊ शकतात की एक नुकतंच ताणलेलं जे बाळ आहे ज्याचं वय फार नाहीये, 1 वर्षाच्या आत बाहेर असेल, आणि त्याचे केस पांढरे होतात. पण त्यांचं म्हणणं आहे की जे ताळू भरण्यासाठी जे तेल लावलं जातं लहान मुलांना सुरुवातीला डोक्याला, तर त्या तेलामुळे केस पांढरे होतात किंवा काही वेगळं कारण असू शकतं आणि त्याची ट्रीटमेंट काही होऊ शकेल? नाही, ते तेल केसांवरती लावून केस पांढरं होऊ शकत नाही. इनफॅक्ट केसांच्या वरती काहीच समजा लावायचं असलं तर फक्त तेलच लावायला पाहिजे, दुसरं काही लावायला नाही पाहिजे. तेल एक ग्रेट नॅचरल कंडिशनर आहे केसांच्यासाठी आणि स्काल्पसाठी. पण इथे लहान वयामध्ये समजू केस पांढरे झाले आहे तर अचूकन काही कारण असणार, काही इंटरनल काही प्रॉब्लेम असणार, आणि ह्याच्या डायग्नोसिस करायचं आणि ह्याच्या फाइंड आउट करायचं लय आवश्यक आहे. जरूर, मला वाटतं त्यासाठी आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जरूर त्याची आपण माहिती करून घ्या. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही हेल्पलाईन नंबर देणार आहोतच, तेही जरूर आपण टिपून घ्या. पण तत्पूर्वी सर ट्रीटमेंट विषयी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत केस विकारांसाठी. जसं आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे पण अचूक निदान करणं हे सगळ्यात पहिले महत्वाचं असतं. काय ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आज सर्वसाधारण म्हणजे आपण वर्गीकरण करायला गेलो तर काय काय ट्रीटमेंट्स आज उपलब्ध आहेत? एक टाइम हे डायग्नोसिस परफेक्ट झाले, राईट, की जे आपण ट्रायकोग्राम केलं, कॅपिलोस्कोपी केलं, डेन्सिटोमेट्री केलं तर आपल्याला माहिती पडणार की काय प्रॉब्लेम आहे, आणि ते प्रॉब्लेम एक टाइम माहिती पडलं तर आपण ट्रीटमेंट ठरवतात की काय ट्रीटमेंट करायला पाहिजे. 80% पेशंट्सला फक्त काउन्सिलिंगची गरज आहे, फक्त राईट डाएटची गरज आहे. कारण केस जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतात की हेअर इज व्हॉट वी ईट, म्हणजे आपला जे केस दिसतात
ते आपण काय जेवण करतात ते आपल्याला बाहेर केसांच्या वरती दिसतात. तर राईट फूड हॅबिट्स, जे जेवण जे आहे आणि पाणी जे प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे, हे जे काउन्सिलिंग बरोबर केलं तर 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते. फक्त 20% पेशंट्स असं आहे की ज्याला डायग्नोसिस करून आपल्याला ट्रीटमेंट करायची काय आवश्यकता असतं. आणि ट्रीटमेंट आहे तर ट्रीटमेंट 2 प्रकारची आहे. इंटरनल म्हणजे ते अंदरतून आपण काय घ्यायला लागतात, आणि एक्सटर्नल म्हणजे ते डोक्याला काय लावायला लागतात. तर इंटरनल आणि एक्सटर्नल हे जे ट्रीटमेंट आहे याला ट्रायको ऍक्टिव्ह ट्रीटमेंट म्हणतात. हे स्पेशली ट्रायको ऍक्टिव्ह प्रोडक्ट्सतून, आणि हे नॅचरल आहे. सर्व ट्रीटमेंट जे आहे ते नॅचरल आहे, मेड फ्रॉम प्लांट्स, फ्लावर्स, हे नॅचरल ट्रीटमेंट आहे. आणि ह्याला ट्रायको ऍक्टिव्ह प्रोडक्ट्स म्हणतात. आणि ते इंटरनल आणि एक्सटर्नल असतात. तर इंटरनल कॅप्सूल्स असतात जे बॉडीजमध्ये आहे. हा ते सगळं बघूया वेगवेगळ्या प्रकारचे हे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत उपलब्ध. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ही गोळ्या आहेत, म्हणजे कॅप्सूल फॉर्म मध्ये आपण अतिशय सोप्या रीतीने ह्या गोळ्या घेऊ शकता, ज्याचा लाभ म्हणजे की अतिशय सोप्या ह्याच्यात आपण ह्या गोळ्या औषधं घेऊ शकता. आणि हे सगळं जे आहे ना हे फूड प्रोडक्ट्स आहे, हे औषध नाही आहे. औषध आहेत. केसांना औषधाची गरजच नाही आहे. हे फूड प्रोडक्ट्स जे दिलं आपल्याला, तर जे कमी आहे बॉडीमध्ये ते ऑटोमॅटिकली ते पुरी होऊ जाते आणि ऑटोमॅटिकली केस बरं होते. बरोबर सर. इंटरनल प्रोडक्ट्स देते ज्याला ट्रायको ऍक्टिव्ह प्रोडक्ट्स म्हणतात, आणि एक्सटर्नल प्रोडक्ट्स देते ज्याला ट्रायको ऍक्टिव्ह एक्सटर्नल प्रोडक्ट्स म्हणतात. आणि सगळ्याला पण इंटरनल औषधची गरज नाही आहे, बरोबर, मेडिसिन्सची गरज नाही आहे. ते फक्त एक्सटर्नल ऍप्लिकेशन दिले तर आपण किती लोक बरे होऊ शकतो. हे ह्याच्यामध्ये मेडिसिन विषयीची एक माहिती स्लाइड बघूया आधी, ज्याच्यामध्ये काय काय घटक आहेत ते दर्शवले गेले. बायो मिनरल आहेत, त्याच्यानंतर सेरेमा कॉम्प्लेक्स आहेत, त्याच्यानंतर डॉंग क्वाय कॉम्प्लेक्स आहेत, सॉ पाल्मिट्रो आहे, त्यानंतर ब्लॅक कॉश आणि हेअर सप्लिमेंट्स, अशी ही औषधांची वापर आपण जरूर करू शकता. त्याच्या पुढे अर्थातच एक्सटर्नल ऍप्लिकेशन, आणि म्हणजे केसांच्या मुळाशी लावायचं औषध आहे की जेणेकरून केस आपले चांगले राहू शकतात किंवा बऱ्याच प्रकारचे हे वेगवेगळे डिसऑर्डर्स कमी होऊ शकतात. ही स्लाइड आपण बघतोय. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ट्रायको किट आहे, DHT किट आहे, ब्राह्मी हेअर पॅक आहे, हेअर रिपेअर आहे, हेअर कंडिशनर्स आहेत, किंवा त्याचप्रमाणे डॅन्ड्रफ क्लिन्झर्स आणि स्काल्प कंडिशनर्स आहेत. म्हणजे सोप्या ट्रीटमेंटने अतिशय कमी ह्याच्या कालावधीमध्ये आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे सर्व आपण उपचार घेऊ शकता. आणि एक्सटर्नल ऍप्लिकेशन साठीचे हे उपचार आहेत का सर? ही जी बॉटल काय आहे? हे जे आपल्या हातात आहे ते जे माणसाला टक्कल झालेलं आहे अनुवांशिक, आणि केस परत आता येऊ शकणार नाही, तर काय करायचे डॉक्टर रोट? आता काय करू शकतो आपण? तर याच्यासाठी 3 उपाय आहे. एक सर्जिकल आहे, जिकडेतून आम्ही इकडेतून केस पाठीमागून केस घेऊन परत इकडे ट्रान्सप्लांट करतात आणि ते केस लाईफ लॉंग राहणार. तर ह्याला सिंगल हेअर फॉलिक्युलर ग्राफ्टिंग म्हणतात. हे सर्जिकल उपाय आहे. दुसरा उपाय आहे नॉन सर्जिकल उपाय आहे, ज्याच्यामधून आपण असं बेज असतात, हे सिस्टम असतात, ह्याला नॉन सर्जिकल हेअर इम्प्लांट आणि इंटिग्रेशन म्हणतात. आणि हे जे बेज आहे ते फाईन बेज आहे, डर्मा फिल्म म्हणतात ह्याला. आणि हे बेजावरती केस लावून हे आपल्या टक्कलवरती ह्याला लावू शकतात. ह्याला नॉन सर्जिकल हेअर इम्प्लांट आणि इंटिग्रेशन म्हणतात. आणि जे केस आपण यूज करतात ते सगळं केस जे आहे ते एकदम नॅचरल केस आहे. आपलं जसं केस आपल्या स्वतःचे आहे ते प्रमाणे केसाला मॅच करतात आणि हे मॅचिंग करून हे आपण सिस्टम लावतात. याला नॉन सर्जिकल हेअर इम्प्लांट म्हणतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ह्याला बेज म्हणतात. तर हे आहे. आणि एक सर्जिकल झाला, एक नॉन सर्जिकल झाला. आणि हे जे आहे हे टेम्पररी आहे, म्हणजे हे एक हेअर फायबर आहे की जे केसांच्या टक्कल आहे आणि कमी केस आहे, विरल आहे, तर तिकडे आपल्याला हे पावडर स्प्रिंकल करायचं. आणि ते पावडर स्प्रिंकल केलं की ते केसांचे जे विरल जागा आहे ते कम्प्लीट कव्हर होऊन जाणार. आणि पुढच्या वॉश आपण नेक्स्ट आंघोळ केलं त्यापर्यंत हे असंच राहणार केस. तर हे एक मिरेक्युलस प्रोडक्ट आहे. फिल्म स्टार्स, कॉलेज टीचर्स, प्रोफेसर्स आणि आम मनुष्य पण ज्याला केस कमी आहे ना, विरल आहे आणि त्याला सर्जरी नाही करायची आहे की त्याला हे नॉन सर्जिकल नाही करायचे, तर हे पावडरचा उपयोग करून ते टाकू शकते. आणि हे फायबर नॅनो फायबर्स आहे, हे इलेक्ट्रोस्टॅटिकली अटॅच होतात केसांच्या बरोबर आणि आपण वॉश नाही केलं त्यापर्यंत ते असंच राहणार. ग्रेट. मला वाटतं हे खरोखर एक चमत्कृतीपूर्ण असं म्हणजे असं हे प्रॉडक्ट आहे ज्याचा वापर सर्वजण एक्सटर्नली करू शकतात. आपण एक फोन कॉल घेऊया आणि मग पुढे ट्रीटमेंट बघूया. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत केस विकारांसाठी. फोन येतो आपल्याला औरंगाबादवरून. आता प्रश्न विचारा आपला. रत्नाकर बोला.
प्रश्न विचारा. हा सर, माझा असा प्रॉब्लेम आहे की माझ्या बहिणीला जन्मताच केस नाही. बरं, बहिणीला आहे जन्मताच केस नाही, तिला पूर्ण टक्कल येतात. बरं, त्याच्यावर भरपूर काही ट्रीटमेंट केली. बरं, आतापर्यंत अजून काही त्याचा विरोध झाला नाही सर. आतापर्यंत मला काहीतरी उपाय सांगायचा का? जरूर आपण जरूर एक महत्वाचा प्रश्न आहे. जन्मतः संपूर्णतः टक्कल आहे त्याच्या बहिणीला आणि अजूनपर्यंत काही उपचार झालेले नाहीयेत. त्यांना काय आपण उपचार ऑफर करू शकतो? ह्याला एलोपेशिया म्हणतात आणि एलोपेशिया दोन प्रकारचे असतात, स्कारिंग आणि नॉन स्कारिंग. स्कारिंग एलोपेशियामध्ये केसांच्या मूळ जे आहे ते जीवित नाही आहे, राईट, आणि हे केसांच्या मूळ समजा जीवित नाही आहे तर केस परत येऊ शकत नाही. आणि नॉन स्कारिंग एलोपेशिया जे आहे त्याच्यामध्ये केसांच्या मूळ जीवित असतात आणि कितीही वर्ष होऊ द्या पण केसांच्या मूळ समजा जीवित असलं तर केस परत येऊ शकतात. तर हे डायग्नोसिस करायची आवश्यकता आहे की स्कारिंग आहे की नॉन स्कारिंग आहे. आणि एकटा आपल्याला हे माहिती पडलं, समजा स्कारिंग असलं तर केस परत कधी नाही येऊ शकत, नॉन स्कारिंग असलं तर केस 100% परत येऊ शकत. जरूर. आणि ह्याच अनुषंगाने आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट इथे बघून घ्या. त्यामुळे आपण निराश होऊ नका. आपण जवळच्या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, ट्रायकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. जरूर आपल्याला याच्याविषयी माहिती मिळू शकेल. त्यामुळे आपण आणि त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या शेवटी मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, हेल्पलाईन नंबर्स आम्ही देणार आहोत जे आपण जरूर टिपून त्याच्यावरती माहिती विचारू शकता. पण तत्पूर्वी ज्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट होत्या ज्याच्यामध्ये आपण औषधं बघितली मगाशी, एक्सटर्नली लावायला डोक्याला किंवा स्काल्पला म्हणून आपण टाळूला लावण्यासाठी औषधं आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आज उपलब्ध आहेत, नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहेत. त्यातली ही ट्रीटमेंट सर काय आहे? हे जसं आताच डॉक्टर चिटीज मी दाखवलं की नॉर्मली काय होत होतं की जे टाइमला टक्कलपणा आहे, जसं या माणसाला टक्कलपणा आहे बरोबर, तर माणसाला सर्जरी नाही करायची आहे, राईट. तर हे नॉन सर्जिकल उपाय जे आहे तर पहिल्याच्या वयमध्ये विग्स होत होते, बरोबर. तर विग्स काय आहे की केसांच्या वरती फिट होते तर ते चिडियाच्या घोसल्यासारखं दिसते, बरोबर. आणि माणसाला माहिती पडतात की हे विग घातलंय करून. नंतर हेअर विविंग आले, तर विविंग मध्ये जे बेज होते, जे खालतीच्या बेज आहे ते जे आहे नेट असतात, बरोबर. तर ते घाम झाला की काही पण तेल बिल टाकलं तर लई त्रास होते. तर आता जे बेज आला याला नॉन सर्जिकल हेअर इम्प्लांटने इंटिग्रेशन म्हणतात. तर हे जे स्काल्प जे आहे त्याच्यावरती हे डर्मा फिल्म यूज करायला जातात आणि हे डर्मा फिल्म फिट केल्या जातात. याच्यावरती केस त्यांच्या केसांच्या मॅचिंग करायला जातात आणि नंतर हे पुढे फिट होतात आणि असं नॅचरल दिसतात, राईट. आणि ह्याला नॉन सर्जिकल हेअर इम्प्लांट आणि इंटिग्रेशन म्हणतात. आणि ही एक लई सुंदर ट्रीटमेंट आहे आणि हे नॉन सर्जिकल आहे, म्हणजे काही सर्जरी करायची पण गरज नाही आहे. पण ह्याचं एकच आहे की 2 वर्षांमध्ये हे टेअर होणार. हे जसं हे फिल्म आहे हे फिल्म टेअर होऊन जाणार, तर 2 वर्षांमध्ये परत आपल्याला रिप्लेस करायला लागतं. येस, ही दुसरी एक ट्रीटमेंट हेअर कॉन्फ्लिक्ट ट्रीटमेंट, पण याच्यात रिझल्ट अतिशय चांगले दाखवलेले आहेत. हे जे आहे हे ट्रान्सप्लांट केलेलं आहे, हे सर्जिकल ट्रीटमेंट आहे, जिकडे केस आपण पाठीमागून घेऊन परत पुढे टाकायचं आणि नंतर ते केस कम्प्लीट परत जाते. याला सिंगल हेअर फॉलिक्युलर ग्राफ्टिंग म्हणतात आणि हे परमनंट आहे. हे आपला स्वतःच्याच केस आहे जे आपल्या स्वतःच्याच स्काल्पमधून पाठीमागून कानाच्या उपर आणि पाठीमागून आम्ही केस घेतात आणि पुढे टाकतात आणि हे परमनंट राहतात. आणि हे जे आहे टेम्पररी, हे जे मी आपल्याला हेअर फायबर दाखवलं ते आहे. हे यंग मनुष्य मुलं आहे, याला केस कम्प्लीट विरल झालेला आहे, तर याच्यावरती फक्त हे पावडर टाकलेलं आहे, हेअर फायबर जे आहे ते. आणि हे जे हेअर फायबर आपल्याला आपण टाकलं तर हे ते केसांचे जे टक्कलपणा आहे त्याच्यावरती टाकायचं आणि नंतर हे बिफोर आणि आफ्टर होऊ शकते. आपण बघू शकता की किती चांगले रिझल्ट याच्यात दिसत आहेत. हे टेम्पररी हेअर केमोफ्लेज आहे. पुढच्या आता हे वॉश केलं, आंघोळ केलं की हे पुरा निघून जाणार पावडर, परत दुसऱ्या दिवस परत सकाळी टाकायला पाहिजे. ओके, हे झालं. ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ट्रीटमेंट आज उपलब्ध आहेत जेणेकरून सर्व प्रकारच्या हेअर लॉससाठी किंवा सर्व प्रकारच्या केस गळण्यासाठी आणि विविध जे विकार आहेत इतर केसांशी रिलेटेड ह्याच्यावरती चांगले उपचार उपलब्ध आहेत. ह्याला ट्रीटमेंटला लागणारा जो पिरियड आहे त्याच्यासाठी एक सुंदर स्लाइड आपण आणलेली आहे. किती पिरियड लागतो प्रत्येक ट्रीटमेंटसाठी त्याच्यात लिहिलेलं आहे. सर काय सांग, जसं केस गळतात राईट, तर 3 ते 4 महिन्यामध्ये जास्ती म्हणजे जास्ती 6 महिन्यामध्ये परफेक्ट होऊन जाणार. डॅन्ड्रफ जे आहे ते तर 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये बरोबर होऊन जाणार. पांढऱ्या केसांची ट्रीटमेंट 1 वर्षापूर्वी चालतात आणि जे केस विरलपणा आहे, जे कमी केस आहे तर 1 वर्ष होतात. आणि हे सगळ्यांचं जे टाइम फ्रेम आहे ते डिपेंड्स आहे की आपण केस जे बघितलं आणि त्याच्या आपण अनालिसिस केलं तर आपल्याला काय दिसतं अनालिसिसमध्ये, त्या प्रकारे आपण टाइम बघू शकते. पण
सगळ्याच केसांच्या जे प्रॉब्लेम आहे, जर केस जीवित आहे, नॉन स्कारिंग आहे आणि अनुवांशिक नाही आहे, तर कम्प्लीट केसांच्या निदान आणि डायग्नोसिस आणि केस बरा होऊ शकते. असं काही प्रॉब्लेम नाही ज्याचे आपण निदान नाही करू शकत. आणि इथे काही ह्याच्यासाठी एक्झाम्पल्स किंवा रिझल्ट बघूया आपण की अशा ट्रीटमेंट नंतर किती चांगला फरक पडू शकतो. ही पहिली स्लाइड आहे हेअर लॉसची. आपण बघताय की हेअर लॉस असलेल्या माणसाला किती चटकन आराम पडला आणि त्याचे हेअर पूर्ण चांगले झाले. इथे डेंड्रप्सची स्लाइड आहे. एका बाजूला हे सगळे डेंड्रप्स दिसतात आणि हे क्लीन झालेलं आहे अतिशय. त्याचप्रमाणे अजून हे पुढची पण आपण स्लाइड बघूया ॲलोपेशियाची. इथे आपण बघू शकता या माणसाला असणाऱ्या आणि प्रिमॅच्युअर ग्रेनची सुद्धा स्लाइड आहे की किती रिझल्ट हे चांगले ह्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतात हे दाखवलं गेलेलं आहे. आणि ह्या स्लाइडद्वारे आपण जरूर ह्या स्लाइड एवढ्यासाठी आम्ही आपल्याला दाखवतोय की आपण निराश होऊ नका. सर्व प्रकारच्या केस विकारांसाठी आज अत्युत्तम उपचार उपलब्ध आहेत. आणि ट्रायकोलॉजी या क्षेत्रामधील जी अतिशय अग्रेसर असणारी संस्था आहे रिचफिल, ज्याचे आपण आज संस्थापक आहात. थोडासा ह्या ट्रीटमेंट मॉडेलिटीज विषयी आपण आता बोललो. आपली सेंटर्स आता कुठे कुठे आहेत सर? हिंदुस्थानमध्ये आता 36 सेंटर आहे. मुंबईमध्ये 9 आहे, पुण्यामध्ये 3 आहे. महाराष्ट्र आणि पुरा हिंदुस्थानमध्ये सगळीकडे सेंटर आहे. आणि सगळ्या सेंटरला ट्रायकोलॉजिस्ट आहे जे ऑस्ट्रेलियाच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ट्रायकोलॉजिस्टून ट्रेन होऊन इकडे बसलेलं आहे. तर ट्रायकोलॉजी कुठे पण आहे ट्रायकोलॉजिस्ट आणि कुठे पण आपण ट्रीटमेंट करू शकतो. येस सर, हे झालं आपण आता मूलतः असणारे जे विकार आहेत त्याच्याविषयी झालं. आज अनेक प्रकारचे इतर पेशंट्स आहेत की फॉर एक्झाम्पल कॅन्सरमध्ये केमोथेरपी दिल्यानंतर आज हेअर लॉस होतो. अशा रुग्णांसाठी आपण काय करता? एक माझ्या आईच्या डेथ पण कॅन्सरमधून झाला आणि मला माहिती आहे की ज्या दिवसाला त्याची कॅन्सरची डायग्नोसिस झाली तर त्याला भय हे नव्हतं की त्याला कॅन्सर झालं, पण जास्ती भय हे होतं की माझा केस जाणार तर काय होणार आणि सगळ्याला माहिती पडणार की मला कॅन्सर झालाय करून. तर एक माणसाला केस लय आवश्यक आहे. बाल बाल बच गए, बाल बच्चे कैसे है, आपण मुंडन सेरेमनी करतात राईट, आणि समजा डेथ झाली तर आपण केस देऊन टाकतात बरोबर. तर हे आपल्याला दाखवतं की केसांच्या इम्पॉर्टन्स आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किती आहे. आणि कॅन्सर पेशंटसाठी आपण जे आहे जे मीनाक्षी शाह मेमोरियल ट्रस्ट आहे ते कॅन्सर पेशंट सगळं कॅन्सर पेशंट आणि आम्ही डॉक्टर अडवाणी जे आहे जे पद्मश्री आहे कॅन्सर स्पेशलिस्ट आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या एनजीओच्या बरोबर आम्ही एक बरोबर होऊन रिचफिल आणि ते कॅन्सर एनजीओ होऊन केसांच्या कोणताही पेशंट आहे जे कॅन्सरच्या ट्रीटमेंट नंतर केस गळतात तर आम्ही त्यांच्या फ्री ट्रीटमेंट करतात 6 महिन्यासाठी. आणि किमोथेरपी नंतर आम्ही गॅरंटी देतात आणि आम्ही असं कोशिश करतात की ते केस जसं पहिला होतं तसंच परत यायला पाहिजे. माझ्या आईला पण आले आणि सगळ्या पेशंटला परत येते तर त्याचं आम्ही ट्रीटमेंट करतात. आणि जे लोक रेडिओथेरपी करतात जिकडे केस परत येऊ शकत नाही कारण केसांच्या मूळ डेड होऊन जाते मरून जाते तर आम्ही ते सिस्टम आहे हे सिस्टम जे आहे ते सिस्टम आम्ही ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट आम्ही कॅन्सर पेशंटला देतो. मला वाटतं खरोखर एक कौतुकास्पद अशी गोष्ट आहे ही जी आपण आता सांगितलीत आम्हाला की अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट जे ही अनेक कॅन्सर रुग्णांसाठी उपलब्ध आहे त्याचा जरूर आपण लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे विविध केस विकारांसाठी आणि केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी जर का आपल्याला काही उपचार करायचे असतील तर आज रिचफिल सारखी अग्रेसर संस्था आज संपूर्ण भारतभर कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अधिक माहिती काही हवी असेल तर त्याच्यासाठी असणारे जे संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत ते मी सर्व प्रेक्षकांना देतोय. आता सगळे प्रेक्षक वही आणि पेन घेऊन बसले असतीलच. जरूर आपण हे फोन नंबर टिपून घ्या. विविध प्रकारचे जे केस विकार जे आपण आता बघितले त्याचप्रमाणे केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी जर का आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी जे हेल्पलाईन नंबर्स आहेत ते पुढील प्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी टिपून घ्या. पहिला नंबर अर्थातच लँडलाईनचा नंबर आहे आणि तो आहे 66778877. लक्षात राहायला सोपा नंबर आहे 66778877. अर्थात मुंबईतला नंबर आहे त्यामुळे आपल्याला मुंबईच्या बाहेरून जेव्हा आम्हाला फोन करायचा असेल तेव्हा त्याला एसटीडी कोड लावायला लागतो आणि तो एसटीडी कोड 022 किंवा 022 असा एसटीडी कोड आहे. पण आमचे बरेचसे प्रेक्षक महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहतात. आम्हाला त्याची कल्पना आहे आणि म्हणून आम्ही खास करून एक मोबाईल नंबर त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा मोबाईल नंबर आहे 9930711057. खास ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी हा नंबर आहे 9930711057.
त्यामुळे ग्रामीण भागातील प्रेक्षक सुद्धा या मोबाईलवरती फोन करून जरूर आपली माहिती विचारू शकतात. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचा आभार. आणि आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती मेडिकेअर ऑनलाईन, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल पुन्हा एकदा प्रेक्षकांचा आभार. पण सगळ्यात महत्वाचं डॉक्टर अपूर्व शहा, पायोनियर ट्रायकोलॉजिस्ट आमच्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. 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 रिचफील्ड प्रस्तुत मेडिकेअर ऑनलाईन.